कोणी साहित्यिक, कोणी कवी, अनेक त्यांचे विचारधारा सगळ्या वाचनातून लेखनातून आपण सगळेजण बघत असतो. तरी पण तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं सर, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आपण जो सुकना बचावचा कार्यक्रम कायमस्वरूपी चळवळीमध्ये ठेवलेला आहे, त्याबद्दल आमच्याकडून जसं आत्ता सोपानरावांनी प्रश्न मांडला की बाबा याकडे राजकीय मंडळी लक्ष देत नाही, त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण जर असेल तर वैयक्तिक लाभाची 1,000 रुपयाची योजना आणि सार्वजनिक 1 कोटीची योजना, तरी त्याचं मूल्यांकन हे सर्वसामान्यांकडून होत नाही. म्हणजे 1,000 रुपयाची योजना ही त्या सर्वसामान्याला ती मोठी वाटते, ती 1 कोटी त्याला त्यासाठी छोटे वाटते. ही जी दरी थोडक्यात सांगायची 1 कोटीची आणि 1,000 रुपयाची, आधी ही सर्वसामान्याला ती म्हणजे आपल्या नजरेतून मिटवावं लागणार. कारण आपण सार्वजनिक काम आणि वैयक्तिक काम, आजही प्रत्येक माणूस हा वैयक्तिक कामासाठी अग्रेसर असतो. तुम्ही कुठेही जा, वैयक्तिक लाभाची योजना, तर ह्या अशा अनेक समस्या आहेत. तरी पण सर आपण जी चळवळ उभी केली, या चळवळीला हळूहळू आत्ताच मी दिवशी औरंगाबादमध्ये मुकुंदवाडीचं सिग्नल क्रॉस करून माझ्यासोबत नेमकं ड्रायव्हर असल्यामुळं माझं लक्ष तिथे एक डिजिटल बोर्ड लावले बघा. बोर्डी नदीचं पुनर्जीवन झालं, आता सुकना नदीचं पुनर्जीवन करण्यात येणार आहे. म्हणजे हा बोर्ड मी वाचला आणि मला त्या क्षणी तुमची सर्वांची आठवण झाली. तर अशा प्रकारे आज आणि सर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं गाव एक अगोदरच्या काळामध्ये आमच्या लहानपणीच्या अगोदरच्या काळामध्ये एकदम थोडक्यात कुठल्याही बाजूनं म्हणजे आपल्याला शहरापर्यंत जायचं असेल तर 20 किलोमीटर 25 किलोमीटर पायी प्रवास करावा लागणार, ह्या परिस्थितीला गाव. आणि त्या परिस्थितीत हे सर असतील आमचा पुतण्या संदीप हुशारी आहे, या सगळ्यांनी त्यावेळेस त्यांच्या प्रयत्नातून शिक्षण घेऊन जे देशगावांचं नाव तुम्ही नावारूपाला आणलं, ते कायम त्याच पद्धतीनं तुम्ही मागच्या मंडळीला मार्गदर्शन करून पुढं याच पद्धतीने ते चालू ठेवावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. सामाजिक कार्यक्रमाने आपण सगळे अग्रेसर आहात. त्यानंतर आमचे मित्र नातेवाईक कराड साहेब इथं आलेले आहेत, त्यानंतर आता इथं सगळेच म्हणजे परिचित मंडळी, त्याबद्दल आपण जो हा कार्यक्रम घेतला सर, त्याबद्दल तुम्ही पण देशगावांचे, तरी पण एक देशगावांचे या परिसराचे आम्ही कायम सहवास असल्यामुळे तुमचे कायम ऋणी राहू आणि असेच कार्यक्रम आपण यापुढे कंटिन्यू करत राहून ही चळवळ फार मोठी करून आम्हाला त्याच्यातून एक शेतकऱ्यांसाठी थोडक्यात आपल्याकडून कायम योगदान मिळत राहील अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही सर्वांनी माझी खरेदी विक्री संघावरची संचालकपदी नियुक्ती दिली, त्याबद्दल तुम्ही माझा सत्कार केला, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे या नीलकंठेश्वराच्या साक्षीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.